हे बघा, आमची मागणी ही घटना घडली त्या दिवसापासून एकच आहे, ज्या हरामखोरांनी, आता याच्याकडे शब्द नाही मला, की ज्यांनी एवढं नीच क्रूर अशी हत्या आमच्या संतोष अण्णाची केली, या सर्व मारेकऱ्यांना आणि यांना मदत करणाऱ्या पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, शासनामधील कुणी प्रतिनिधी असेल की आणखी कोण जे कुणी असेल, या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना नियमाप्रमाणे फाशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने काल फोटो बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे हृदय असं पिळून गेलं असेल, हळहळून आणि वेळी खंत व्यक्त करतायत, एवढे सर्वजण गहिवरून रडतायत, ढसाढसा रडतायत मीडियाचे माध्यमांची। त्या धनंजयला काय वाटलं असेल, आम्हाला काय वाटलं असेल हा विषय सोडा, पण महाराष्ट्रातल्या संबंध जनतेलाही एवढं पीळ पडतोय हृदयाला, एवढी कृत्य त्यांनी केलेलं आहे याचा अंदाज आम्हाला पण पहिल्या दिवसापासूनच होता। मी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगदी 1 तासाच्या आत माध्यमाशी येऊन बोललेलं की क्रूर पद्धतीनं टॉर्चर करू मारलेलं आहे आणि याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे। तर मास्टर माइंड समोर आला पाहिजे म्हणण्याचं कारण हे काय करू शकतात लोक आणि कशा प्रवृत्तीचे हे सर्वजण आहेत त्याचा अंदाज मला होता आणि याचा मास्टर माइंड कोण आहे ह्याचाही अंदाज होता, म्हणूनच मी बोलत होतो। पण या सर्व प्रकरणामध्ये हे आमची एकच मागणी आहे की या सर्वांना, ज्यांनी मर्डर केला आहे, ज्यांनी किडनॅपिंग केलं आहे, ज्यांनी त्यांना मदत केली, गाडी पुरवली, पैसा पुरवला, काय पुरवलं, कुठं ब्लँकेट पुरवले, CIDमध्ये धनंजयला सुद्धा कोणी दाब दिला, ज्यांनी कुठं अवादा कंपनीचे इथं जे 6 तारखेला झालं त्या दिवशी बाहेर होते, ज्यांनी शासनामधून कोणी फोन केले असतील, जे ती जे आता जेलरचं वेगवेगळाच विषय येतोय, परत CID कस्टडीमध्ये असताना ज्यांनी मदत केली, ज्या पोलीस यंत्रणा आमचं सर्व गाव कुटुंबाच्या सगळ्यांच्या मदतीसाठी म्हणा गाव उपोषणाला ह्याला रोडवर बसलं पहिल्या दिवशी, त्या दिवशीसुद्धा काही पोलीसच्या इथं ड्युट्या नसताना पोलीसचे काही लोक येऊन अधिकारी इथं बाजूनं बघत होते सिव्हिल ड्रेसवर, त्यांचे फुटेज पण आमच्याकडे आहेत किंवा त्याचा पुरावा पण आहे। तर हे लोक इथं का आले होते यांच्यावर सुद्धा त्यांना सहारोपी केलं पाहिजे, त्यांना सुद्धा केलं पाहिजे। हा विषय खूप मोठा आहे, एवढ्यावर नाही, त्याच्यामुळे आम्हाला कोणाचा राजीनामा आणि आमची मागणी नाही ना आम्हाला त्याचे देणं घेणंही नाही, त्याच्यावर विषय नाही, आमचा विषय एकच आहे, ह्याच्यात जर हे दोषी असले तर यांना फाशी आणि ज्या पद्धतीनं संतोष अण्णाला मारलं आहे ना त्याच पद्धतीने ह्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी, त्याच्यासाठी आम्ही लढत राहणार असतो। कुटुंब असेल, गाव असेल। 2.5 महिन्याच्या काळामध्ये मंत्रिपदावर असताना या तपासामध्ये काही अडथळे आणलेत असं तुम्हाला वाटतं का? आणि हे बघा, जो माणूस एखाद्या पदावर असतो आणि ज्यावेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो। मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही, आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही। आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोष अण्णा देशमुखचा जो मर्डर झाला आहे त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। ज्यांनी ह्याच्यात कट कारस्थानात होते, ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी आमची आहे। राजीनाम्यानंतर आत्ता जरांगे पाटील असं म्हणाले की या खुन्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचा समावेश केला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे। हे बघा, आदरणीय मनोजदादा जरांगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे, ते समाजासाठी लढत आहेत, त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे। ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात, विचारानं बोलतात, त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ह्या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार, त्याच्यामुळे त्यांना तसं वाटत, त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे। पण खासदार म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय असेल? खासदार म्हणून बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून, या कुटुंबाचा एक कर्ता प्रमुख म्हणून, गावाचा मी एक कर्ता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी आणि इथं जे काही लोक समजा ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा आणि त्यांना फाशी, त्यांना अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि राजीनामा घेतला, मंजूर केला, हे जे तुम्ही आज बोलतोय ना, आपण कुणी म्हणतंय नैतिकतेनं मी दिला, कुणी म्हणतंय मी स्वीकारला। माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुद्धा 3 महिने झालं तुम्ही आमच्यासोबत लढा देत आहे, तुमचे सर्वांचे पण आभार मानायचे। हे फोटो कधी आले हो पोलीसकडं? 2.5 महिन्यापूर्वी घटना घडली, त्याच्यानंतर लागलीच आले, त्याच्यात ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच, पोलिसाचं स्टेटमेंट धनंजयनं मग केलं, पोलीस नसते तर असं झालं नसतं। या पोलीस यंत्रणेचा सुद्धा ह्याच्यात सहभाग इनडायरेक्टली आहे, त्याच्यामुळे ही फोटो जर 2.5 महिन्यापूर्वी आलेत तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही?
मग जर फोटो त्याच वेळेस आले असते तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का 2.5 महिन्यापूर्वी? मुख्यमंत्र्याला तर माहीत असणार, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहीत असणार, सगळ्यांना माहीत असणार, हे सगळे फोटो होते. तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले. नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवत नाही? आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता मग त्यावेळेस का घेतला नाही? म्हणजे आम्हाला ह्या राजीनाम्यावर यायचंच नाही. राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे आणि तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा संबंध असेल तरीसुद्धा याच्यात ही अट झाली. पण तुम्ही हे फोटो कधी पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर काय तेच विषय माझी माध्यमाला हात जोडून विनंती आहे. आज मी कुटुंबासोबत आहे. मी तर आज तुम्हाला सर्व माध्यमाला पण सकाळी 7 वाजल्यापासून बोलतो की आजच्या दिवस तरी तुम्ही देशमुख कुटुंबाची कोणाची प्रति घ्यायला जाऊ नका. हे फोटो मी बघितलेले काल आणि काल बघितल्याच्या नंतर काय वाटलं असेल हा विषय म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही, याच्या पलीकडचे आहे. की मी त्या फोटोच्या नंतर मला बाईट घेण्यासाठी सर्वजण फोन करत होते पण मला बोलताच येत नव्हतं. तर मी गाडीत होतो, गाडीत मला फोटो दाखवले, माझ्या पीएने की असे फोटो आले. मग त्याच्यानंतर मी एक 25-30 मिनिटाचा प्रवास होता, त्याच्यात मी गाव येत होतं पुढचं, तर मी थांबवून गाडी बोलत होतो पण बोलता येत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं की असं करू शकतात. पण ह्याचा अंदाज पण होता, त्याच्यामुळे थोडं मनाची मानसिकता झाली. याने अशा पद्धतीनं कृती केला असावा याचा अंदाज मला पहिल्या दिवसापासून होता. म्हणूनच मी म्हणत होतो की यांनी क्रूर पद्धतीनं हत्या केलेली आहे, टॉर्चर करू मारलेलं आहे आणि या सर्व घटनेचा पुरावाच आज काल तुमच्यासमोर आला आहे. आणि बघा मला काय वाटलं असेल, मला ठीक आहे मी आणखी थोडं ह्याला काय वाटलं असेल, हे मुलीला काय वाटलं असेल, आमच्या त्या बहिणीला काय वाटलं असेल, बरं ह्यांचंही जाऊ दे, त्या आईला काय वाटलं असेल याचा प्रश्न जर या सगळ्या राजकीय मंडळींनी ज्यांनी एवढा डिले करतायत आणि या सगळ्या गोष्टी करतायत ना, यांना विचारला पाहिजे की तुम्हाला काही आहे का हृदय यार, की तुम्ही काय करताय, हे सर्वात महत्त्वाचं. बाबा तुम्ही राजीनाम्याबद्दल फार बोलायचं नाही म्हणतायत पण एक गोष्ट निश्चित सांगतायत की ही घटना घडली त्याच वेळेस म्हणजे 15 दिवसामध्ये महिन्याभरामध्येच पोलिसाकडे फोटो होते. तर मग कुणी ते फोटो दडवले? ते फोटो प्रमुखांना माहीत होते तर का त्यांनी लोकांना सांगितले? हो मी हेच प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व मी महाराष्ट्राला विचारतोय, मग या सगळ्या राजकर्त्याला विचारतो की दडवले कुणी? तर पोलीस यंत्रणेतल्या माणसांनीच दडवले ना, जी तपासात आहेत त्यांनी. का नाही उघडे केले? जर ही होतं तर 2.5 महिन्यामध्ये एक प्रेस घेतली नाही. आज आम्ही पोलीस यंत्रणेनं वारंवार पहिल्या दिवसापासून बोलतोय की या पोलीस डिपार्टमेंटले माणसं याच्यामध्ये सामील आहेत, या कटात सुद्धा सामील आहेत. 2 पोलीसचे अधिकारी केज पोलिसांचे सुद्धा याच्यात आहेत म्हणून वारंवार म्हणतो आणि तशी वेगळी कंप्लेंट द्या म्हणून एसपीने सांगितलं म्हणून कुटुंबाच्या सहीनं तशी कंप्लेंट पण 28 तारखेला आपण दिलेली आहे. मग या सर्व घटना करत असताना एसपीने आमच्याकडून 8 दिवसाची मुदत मागितलेली, तर मी 10 दिवस इथंच त्या दिवशी सांगितलं की 10 दिवस 10 तारखेपर्यंत घ्या. पण एसपीना जर खरंच संवेदनशीलता असेल तर एसपी 8 दिवसाच्या आधी 7 दिवसात तरी देतील रिझल्ट, आम्हाला अशी अपेक्षा करू. आम्ही 2 दिवस आमचं मन मोठं करून 2 दिवस घ्या म्हणलो. पण या सर्व घटना करत असताना हे फोटो दडवण्यामागं काय लॉजिक आहे हे समजत नाही आहे. का असं केलं? महाराष्ट्राचा उद्रेक म्हणजे तुम्हाला फक्त पदावर राहायसाठी चाल ढकल आणि काहीतरी तपासामध्ये कुठंतरी क्लिव ठेवायचा आणि त्याच्या आधारातून यांचं सुटायचं याच्यासाठी चाललं होतं का? मग माझं म्हणणं आहे की आरोपी ज्यावेळी आरोपी नंबर 1 जो आता आहे तो ज्या दिवशी CIDच्या कोठडीमध्ये होता, साधा एखादा आरोपी मध्ये टाकायचं झालं त्याचा त्या दोरा ठेवत नाही, तसं माझ्या हातात दोरा आहे असं त्याच्या हातातले दोरे तोंडात पुढी रोहित आवाज देतोय, कोण रोहित कांबळे, आणि पोलीस सुद्धा 16 वेळेस आवाज आला, तुम्ही सर्वांनी दाखवला. मग एवढी मुभा कशी? एवढ्या 1 नंबरच्या आरोपीला एवढी मुभा कशी? पण हे तिथं जातं, इथं आल्याच्या नंतर स्टंटबाजी केली जाते, प्रतिमोर्चे काढले जातात. आमचा मर्डर एवढा वाईट पद्धतीने आमच्या माणसाचा केला आहे आणि प्रतिमोर्चे काढताय, घोषणा देताय आणि त्यांना तुम्ही अटक. त्याच्यावर कोणावर कारवाई केली? एसपीने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तुम्ही 144 कलम लागू झालं आहे, म्हणजे मागचं जुनं आता कोणचं नवीन काय असेल त्याच्यानुसार तुम्ही केलं आहे, जमावबंदीचा कायदा लावला आहे आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनला हे करतायत. म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे. आमचेच माणसं मारताय आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन करताय आणि त्याला जातीचा रंग देत आहे. ही जातीपातीचा विषय नाही. आता इथं माझ्यासमोर सुद्धा किंवा इथं सुद्धा आपल्या सगळ्या समाजाचे लोक आहेत. ह्याला कुठल्या जाती? हे प्रवृत्तीचे लोक आहेत, या वाईट प्रवृत्ती, आणि ह्यांची खंडणी खोर आहेत. हे सगळे चोर आहेत आणि यांनी जमवलेली माया काय केली हो? कुठल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर, हे मग तिसऱ्या एखाद्या कुठल्या आणखी कुणाच्या नावावर, कर्मचाऱ्याच्या नावावर, ह्याच्या नावावर 1,500 कोटीचं तुम्ही मीडियानेच दाखवलं आहे. मला माहीत नाही. 1,500-2 हजार कोटीची प्रॉपर्टी जर एखाद्या माणसाची जमत असेल 2-5 वर्षामध्ये तर त्याचं काय सोर्सेस आहेत? मग ह्या प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी व्हावं लागेल आणि हे ह्याच्यात आलेच पाहिजेत. आता महादेव मुंडेंच्या पत्नी काल उपोषणाला बसल्या,
मग किती त्यांचं तर 17 महिने झालेला आहे विषय की तोही संपत नाही आहे. मग त्या महिलेला काय वाटत असेल? तिचे लेकरं आम्ही गेलो त्या दिवशी तिचे पण असे वक्षपुष रडत होते, एवढे ते पण लहान लहान मुले, त्यांना काहीच होत नाही. मग या सर्व गोष्टी करत असताना याच्यामध्ये कोण आहे? त्याला फोन कुणी केला? एसपीला फोन कुणी केला? आज खंडणीचा गुन्हा दाखल करून घेऊ नका म्हणून महाजनला फोन कुणाचा आला? ह्याचा CDR निघत नाही. मग ह्याची मागणी आम्ही करतोय, ते का होत नाही? मग इनडायरेक्टली तुम्ही आहेतच नाहीच. जरी फोन केला ज्या दिवशी 11 तारखेला सुद्धा महाजनचा CDR काढा, मी जे चॅलेंजनं सांगतोय 11 तारीख ही घटना घडल्याच्या नंतर 11 तारीख पहिल्यांदा मीडियासमोर आज खुलासा करतोय. 11 तारखेला सुद्धा ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस सुद्धा महाजनला कुणाचा फोन आला हे महाजननं डिक्लेअर केलं पाहिजे. आणि का परत अर्धा तास आणखी गुन्हा नोंद करायला लावला? पप्पा कुणाचा तुमच्याकडे काय माहिती आहे का तो नेमका कुणाचा फोन आला असावा? तुम्ही आता बरेच दिवस या सगळ्या तपासाच्या संपर्कात आहे. धनंजय मुंडे यांचा एक ट्विट ट्विट केलेला आलंय आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा व्हावी माझी पहिलीच हे मागणी आहे. कालचे समोर आलेले फोटो पाहून मन व्यथित होत आहे. आणि हे होत असताना या प्रकरणाचा तपास पूर्ण असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे, तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचारासाठी डॉक्टरांनी सल्ला दिलाय आणि त्या कारणास्तव मंत्रिमंडळातून बाहेर जात आहे. पण कालच्या प्रकरणी मन व्यथित झाल्याचं धनंजय मुंडे म्हणतात. पण राजीनाम्याची 2 कारणं दिली आहेत, मन व्यथित होणं आणि मी आजारी आहे त्यामुळे काम करू शकत नाही असं सुद्धा. आता त्या दोन्हीपैकी एक नेमकं कोणचं आहे ते त्यांनाच विचारावं लागेल का दोन्ही बी त्यांना लागू होते. जर मन व्यथित झालं तर ज्या दिवशी आमच्या PM रिपोर्टच्या दिवशीचा फोटो रिपोर्ट झाला त्या दिवशी नाही कळलं, त्या दिवशी नाही मन व्यथित झालं. अख्खं गाव किती आणि आम्ही वरडून सांगतोय. तुला अंदाज नव्हता की तुमच्या जवळचे माणसं काय करतात? तुम्ही सांगितलं ना तुमचे माणसं माझे माणसं असे, मग तुम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस. तुम्ही आज सांगताय आणि आज ट्विट करताय, हे बिलकुल शोभनीय नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सकाळी 2 वेळेस आदेश दिले होते की धनंजय मुंडेंनी राजीनामा. अजित पवारांनी मात्र यावर काहीच बोललेलं आतापर्यंत समोर आले नाही. अजितदादांची भूमिका आजही त्यांना पाठीशी बघा, ह्या प्रकरणात मी जी काय टाळतो त्याचं कारण असं आहे की 3 पक्षाचं महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये कोण कुणाला वाचवतंय, कोण कुणाला मदत करतंय ही जी जसं दिसतं तसं नाहीच आहे. पण मला याच्यात बोलायचा अधिकार नाही म्हणून मी बोलत नाही. विषय आमचा कुठे आहे की आमचा ह्याचा फोकस आमचा जो फोकस आहे आमच्या या सर्व जी निर्लज्ज जे हरामखोर आहेत त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे याच्यावर आहे. आमचा फोकस कुठल्या राजकीय ह्याच्यावर नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर अजितदादा काय बोलले, फडणवीस काय बोलले, त्यांनी काय म्हणले, कोण त्यांचे आभार मानते ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे. पण विषय असा आहे की बघा, गृहमंत्री तुम्हाला सर्वांना कळते, महाराष्ट्राच्या जनतेला कळते. हा जर राजीनामा घ्यायचा होता तर ज्या दिवशी आमच्या संतोष अण्णा देशमुख यांचा फोटो व्हायरल झाला ना पहिला, त्याच दिवशी राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता. आणि घेताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्री म्हणतायत मी आज आदेशित दिलं, हे म्हणतायत की ह्यांच्या आज कुठेतरी म्हणले ती काय नीतिमत्ता. मग नीतिमत्ता 2.5 महिने कुठे गेली? आणि 2.5-3 महिन्यावर तुम्हाला फोटो कळाले नाहीत. मग 2.5-3 महिने तुम्ही जेलला फोन जाते, दवाखान्याला फोन जाते, तुमचे पोलीस स्टेशनला फोन जाते, त्यावेळेस कसं ती नीतिमत्ता नव्हती. ह्या सर्व गोष्टीवर मला बोलायचं नाही. म्हणून का बोलायचं नाही म्हणतोय मी की आमचा फोकस फक्त एकच आहे. या सर्व या आरोपात जे कोणी असेल जी आणखी समजा कोणी असो, म्हणजे मंत्री असो, आणखी आमदार असो, खासदार असो, कुणी असो, जे कोणी याच्यामध्ये साथीदार असतील, ज्यांचा याच्यात फोन आला त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणं आहे. आणि ती जर झाली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला असं आम्ही म्हणू. जरी न्याय देतात असं दाखवत असला तरी न्याय मिळेपर्यंत आम्हाला समाधान नाही आहे. आणि माझा वैयक्तिक, मी कुटुंब किंवा ह्यांना घेऊन नाही म्हणत, मी माझा वैयक्तिक तरी या गोष्टीवर लवकर करण्यासाठी माझा आग्रहच राहणार आहे. आणि वैयक्तिक तरी माझा या गोष्टीवर इतका 100% भरोसा नाही की हे सगळं लवकर करतील. त्याच्यामुळे या विषयात आपल्याला लवकर करण्यासाठी फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी सुद्धा त्यांनी आणि अंडर ट्रायल चाललं पाहिजे. दोन्ही मुद्दे की अंडर ट्रायल जर नाही केस चालली तर गोंधळ होईल. अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे. आणि हे नुसते एवढेच नाही, हे एवढे 5-7 जण नाही, तो ह्याच्यामध्ये 50 लोकांचा इनडायरेक्टली संबंध आहे. आणि अशी टोळी तर 150 लोकांची बीड जिल्ह्यात आहे. जर तसं मला तुम्ही घ्या आरोपी म्हणून मला ताब्यात, म्हणजे देतो सगळे नावं तुम्हाला. या सगळ्या गोष्टीचं मी सगळे खुलास, मला मी जे बोलतोय की का आत्तापर्यंत टाळत होता वेगळे होते की आमचा फोकस आम्हाला बाजूला नाही जाऊ द्यायचा. या सर्व गोष्टीमध्ये यांना सगळं पोलिसला माहीत आहे, पोलीसच ह्याच्यात आरोपी आहेत खरे. आणि पोलीस एक माणूस एका जागेवरचा बदलला जात नाही, तेच अधिकारी त्याच जागेवर त्याच म्हणजे पुरावे नष्ट करायलाच परत महाजनला इथे दिलं का? महाजनसाठी एवढं वरडतंय अख्खा तालुका, अख्खे सगळे लोक म्हणतात त्याला महाजन इथे देऊ नका. आणि महाजननी मला स्वतःला स्टेटमेंट दिलं यार
की पुढं जंगल असल्यामुळं झाडं असल्यामुळं मला पकडता आलं नाही, आम्हाला पकडता आलं नाही. आणि कुठं वाशी तालुक्यात जंगलच नाही ना. मला स्वतःला माझ्याकडे स्टेटमेंट आहे. जर मला माझा त्याचा झालेला फोन जी 9 तारखेचा जर संध्याकाळचा काढला 10:30 वाजता, तर त्या फोनवर त्यांनी बोललेलं आहे. आणि त्या फोनवर त्यांनी सांगितलं की जंगलात सोडले. आणि दुसऱ्या एका महिना 1.5 महिन्याने फुटेज येते तिथल्या पोलीस स्टेशनच्या, तिथून जात आहेत, तिथं चौकात किती आरोपी पळून जात आहेत, पोलीस मागे दिसत आहेत. मग हे आरोपी तिथंच काय गेले, तिथं कोणतरी. आणि आमच्या लोकांना काय सांगितलं गेलं, जीवाच्या वाडीला गेले. नेलंय कुठं, नेलंय साऊथला आणि सांगितलंय नॉर्थला. म्हणजे किती बदमाशगिरी या पोलिसांची. पोलिसांनीच आमचे लोक इथं शिवशेजारी गेले नसते, इथं सगळं अख्खं गाव फिरत होतं. 2,000 लोक गावातले आणि बाहेरचे जवळजवळ 2-3 हजारचे 4-5 हजार लोक हुडकत फिरत होते. कमीत कमी 1,000-2,000 प्रत्यक्ष पोरं फिरत असतील, कुणी तरुण असतील, कुणी सगळे फिरत होते. एवढ्या नाही आपण कुठं तरी इकडे जर गेल्या, जसं इकाळा एरिया काढायचं, कारण सगळ्यांना वाटलं की जीवाची वाडीचं नाव सांगितलं मग तिकडे गेलेत, मग तिकडे फिरत आहे डोंगराडी. हे जर इकडे गेले नसते, पोलिसने सांगितलं इकडे गेले. मग पोलिसनी ही दिशाभूल का केली? एखाद्या आरोपीला वाचवायसाठी एखादा त्याचा आरोपीचा साथीदारी सांगू शकतो वेगळं, पण त्यांनी वेगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिशेला पाठवलं. हे याच्यात सुद्धा राजकारण आहे. ह्याच्या म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा याच्यात सुद्धा याला वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे आरोपीला. आणि याला कुणीतरी असं सांगितलं असावं, त्याला कुणीतरी टीप दिली असावं, म्हणून पोलीस यंत्रणेने असं केलं. बीड जिल्हा बंद आहे बाप्पा, काय आवाहन करणार, बघा किती दिवस राहणार, काय? बीड जिल्हा बंद करायचं उत्स्फूर्त जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं उत्स्फूर्त बंद करण्यासाठी मला सुद्धा 100 मेसेज आलेले आहेत की बीड जिल्हा उद्या बंद करायचा आहे. तर मी म्हणलं ओके, मी तुमच्यासोबत आहे सर्वांच्या. ही काय कुण्या पक्षाचं नाही, कुठल्या आम्ही कुटुंबाचं नाही किंवा आमचे कोणाचं आव्हान नाही आहे. हे आव्हान जनतेचं आहे. आणि या जनतेला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं सर्वांना आव्हान पण मी केलं की तुम्ही सर्वजण शांततेत बंद करा. बीड जिल्ह्याच्या मनात खदखद आहे. आज बीड जिल्हा फक्त बंद झाला, उद्या महाराष्ट्र बंद होईल. कारण महाराष्ट्राच्या मनात सलय की अरे अशा पद्धतीचं कृत्य इथं होतं आहे. ही कुणी असं बंद करायचं म्हणून बंद होतं का कधी? आपण बघतो एवढे दिवस झालं. पण बघा, एक लोकांच्या मनातून चीड आहे. अहो किती जणांच्या तरी घरी भाकरी भाजल्या नसतील असं सुद्धा परिस्थिती रात्री. आज मसाजोगच्या अर्ध्या गावामध्ये चूल पेटली नसेल. कारण एवढे फोटो बघितले असेल महिलांना. ह्याला आता ते कुणाला दाखवायचे नाहीत म्हणलं की यांना सण नाही होणार. तरी आता तुम्ही मीडिया म्हणजे तुम्ही चांगलंच काम केलं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाकून लपून राहत नाहीत आता. त्याच्यामुळे सगळ्या महिन्यापर्यंत लहान मुलापर्यंत हे फोटो गेले, वयोवृद्धापर्यंत गेले. त्याच्यामुळे त्यांच्या मनाला असा पीळ पडून अख्खं रडतंय गाव. धनंजय मुंडे आरोपी असल्याचं चित्र मीडियानं रंगवलं आणि आरोग्याचं कारण सांगून का दिलं असे ना, पण राजीनामा आता दिला असं संजय शिरसाट म्हणतात. आता मीडियावर आरोपी एक मंत्री करतायत. मग मीडियाच्या जीवावर आम्ही जर म्हणलं की मीडियानंच तुम्हाला सत्तेवर बसवलं तर मग कसं करायचं? आता मंत्री महोदय म्हणतात की मीडियानं ही आरोपी असलेलं चित्र स्पष्ट केलं. म्हणजे मीडियाने केलं का? मग तुम्ही मीडियावाले सांगा. तुम्ही जी सत्य बाजू आहे आमची असेल कुणाची असेल ती तुम्ही जगासमोर मांडताय, हे मीडियाचं काम आहे. मीडिया लढत राहिला सत्य बाजूसाठी. त्याच्यामुळे मीडियाचे मी वारंवार या प्रकरणात आभार मानलेत. तसं मी मीडियाच्या लई जवळ येणारा माणूस नाही, पण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फाशी उस्तर बरोबर मीडियाला जी म्हणील ती जिथं जेव्हा रात्री 12 वाजता म्हणला तरी तुम्हाला मी बोलायला तयारच झालो या प्रकरणात. नाही तर मीडियाच्या बाजूबाजूनं आपण जरा सेफ डिस्टन्स ठेवून राहणार माणूस. पण मला या प्रकरणात मीडियाच्या सोबत यावं लागलं आणि येऊन बोललो. त्याच्यामुळे मीडियावर जर कुणी असे आरोप करत असतील तर मला वाटतं ती आणि ती बी एका महाराष्ट्राच्या मंत्र्यानं. मग तुम्ही मीडियावालेच कसे बघता बघा, तुमच्याविषयी काय मत आहे त्यांचं, मी कसं बोलू आता? बाप्पा, मृतदेहाची विटंबना केल्याचं कलम आज वाढवण्यात आलेलं, त्याला उशीर झाला नाही असं वाटतं? बघा, मी राष्ट्रीय मानव अधिकाराकडे पहिल्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर 8व्या दिवशी जाऊन तिथं तक्रार दिलेली. याचं कारण बघा, आज ही तुम्हाला कळत असेल याचं कारण मला माहीत होतं कुठल्या पद्धतीने काय काय झालं, म्हणून मी राष्ट्रीय मानव अधिकाराकडे दिले. राष्ट्रीय मानव अधिकाराने पत्र काढलं SP ना, कलेक्टरना. त्याची आणखी त्यांनी आता तरी SP साहेबांना आणि माझी कलेक्टरला विनंती आहे, तुम्ही हे सगळे फूट लावून त्यांना द्या आणि एक दिवस राष्ट्रीय मानव अधिकाराचा म्हणजे मानव अधिकारची इथं टीम येणार म्हणजे येणार आणि त्याची चौकशी करायच लावणार. माझी तेवढं माझं 100% त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी ते करायला येणार. कारण मग राष्ट्रीय मानव अधिकाराचा ज्यावेळेस सदस्य इथं येतील किंवा तो अधिकारी येईल त्यावेळेस कळेल की काय त्यांची हे असते. कारण ही गुन्हा दाखल होणारच.